माध्यमातून सिंधुदुर्गामध्ये राणे बंधूंमध्ये वॉर भडकलेला आहे। निलेश राणेंनी काल धाड टाकलेल्या विजय केनवडेकर यांच्या घरी आज नितेश राणे यांनी भेट दिली। केनवडेकरांच्या घरातून निवडणूक आयोगाने 25 लाख जप्त केल्याचा दावा निलेश राणेंनी केला। यावर स्वतःच्या व्यवसायासाठी घरी पैसे ठेवल्यास चूक काय असा सवाल नितेश राणे यांनी केला। दरम्यान निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर देखील आरोप केले आहेत। कोकणात नारायण राणे यांचे दोन पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यामध्ये राजकीय वॉर भडकलाय। निलेश राणेंनी काल मालवणमधले भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरात धाड टाकली। यानंतर केनवडेकर यांच्या घरातून निवडणूक आयोगानं 25 लाख रुपये जप्त केल्याचा दावा निलेश राणे यांनी केला होता। मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून 10 ते 15 हजारांना एक मत विकत घेतलं जात असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केलाय। रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात येऊन गेल्यापासून मतांसाठी पैशांचं वाटप सुरू झालंय असं निलेश राणे यांचं म्हणणं आहे। रोज 50 लाख 1 कोटी 50 लाख 1 कोटी असं त्या घरातूनच हा पैशाचा वाटप रोज सुरू आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो। शहरांमध्ये 10-10 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत, 15-15 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत आणि हे एकच माणूस करतोय फक्त। ही जिल्ह्यामध्ये संस्कृती अजिबात नव्हती। ही जी रवी चव्हाण साहेबांची माणसं आहेत यांना रोज ह्यांचा पाठलाग करून ह्यांच्या मागे यंत्रणा लावून, कारण का हे जर थांबलं नाही तर जिल्हा खड्ड्यात टाकतील लोक। म्हणतात की रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटतायत। 1 मिनिट थांबा जरा, 1 मिनिट। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। चला, खोटा आहे। गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। सुरुवात कुठून झाली तर युती का केली नाही आणि नंतर मग हळूहळू या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली। कोणाच्या तरी एखाद्याच्या घरात जाऊन असं करणं हे काही योग्य नाही। माझ्या पायाखालची वाळू जर सरकली असती तर एवढे पैसे तुम्ही वाटले असते का? माझ्या लपड्यात पडू नका। मी राणे साहेबांच्या पायाला हात लावून ह्या निवडणुकीत उतरलेलो आहे। निवडणुकीला कुठेही गालबोट लागू नये यासाठी मीही प्रयत्न करतोय, पण तुम्ही रोज माझ्या हातात पुरावे द्याल, म्हणजे लागतील माझ्या हातात पुरावे, तर जनतेसाठी मला उतरावं लागेल। ज्या विजय केनवडेकर यांच्या घरात काल निलेश राणेंनी धाड टाकली त्यांच्या घरी आज नितेश राणेही पोहोचले। केनवडेकरांचा व्यवसाय आहे, त्यामुळे ते त्यांच्या व्यवसायातले पैसे असतील असं नितेश राणे म्हणाले। त्यांचं बाजारपेठामध्ये त्यांचं स्वतःचं दुकान आहे, त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचा उलाढाल असेल तर मला कळलंच नाही काय चुकीचं आहे। व्यवसायाचे पैसे आहेत की नाही हे त्यांना आता निवडणूक आयोगाकडे दाखवावं लागेल। कॅश होती ती, ते म्हणतील मी फ्लॅट सेल केला, काय कोणी घेतला, कोणी तुम्हाला कॅश दिली, तो माणूस तरी समोर आला पाहिजे। त्या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले, माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले, माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले। तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवले, हे बघा हे असं हे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही हे आहे। आणि या निलेश राणे साहेबांसाठी आम्ही पण काम केलं, ते काय चुकीचं केलं का काम? आम्ही पक्षाने आदेश दिले म्हणून काम केलं। म्हटलं साहेब हे माझ्या केके बिल्डरच्या बिझनेस मधले पैसे आहेत, तुमचा गैरसमज असेल तर नाही, त्याला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल। त्या ह्याला पूर्णपणे उत्तर द्यायला मी बांधील आहे। माझ्याकडे एवढी तोडकी रक्कम मला ठेवणे आवश्यक आहे? हातावर मोलमजुरी करणाऱ्या, काम करून घेणाऱ्यांना मला पैसे द्यावे लागतात, मी ते सिद्ध करून 100% दाखवील। रवींद्र चव्हाण साहेबांनी मला वडिलांसारखं मला हे दिलं, कारण रवींद्र चव्हाण हे माझ्या परिवारातले आहेत। मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिष्ट रवींद्र चव्हाणांनी दाखवलं। प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, पोलीस यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत। आता माझं लक्ष आहे ते काय करतायत त्याच्यावर। मी याच शहरात बसून आहे निवडणूक होईपर्यंत। आता नुसतं एकच तक्रारी नाही, सगळ्या तक्रारींवर निपक्षपाती होणार। खरं जे म्हणतात ना हमाम में सब नंगे होते, म्हणून विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे। एकमेकाची बदनामी करायला दोघेच राणे बंधू निघालेले आहेत। मला वाटतं राणे साहेबांसमोर, माननीय नारायण राणे साहेबांसमोर निश्चित आताच्या घडीला हे आव्हान असू शकतं। नियमाने तो तपास झाला पाहिजे।
इलेक्शन कमिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच, पोलीसही लक्ष टाकेल. चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील. कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूम मध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल. आम्ही कोणाच्याही घरात डायरेक्ट गेलेलो नाही, पुराव्यानिशी गेलो. मी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आदर करतो. साहेब समजून घ्या, हा विषय गंभीर आहे. काही व्यक्तींचा पाठलाग करत तो ज्या ॲड्रेसवर गेला त्या ॲड्रेसवर मी गेलो. ते घर कोणाचं आहे हे मी नाही बघितलं. शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आज चर्चा झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली आहे. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबईच्या निवडणुकीमध्ये मनसेला 75 ते 80 जागांची अपेक्षा असल्याचं देखील सूत्रांकडनं कळतं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावर राज आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी मनसेला 75 ते 80 जागांची अपेक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सकाळी 11:30 वाजता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. दोघांमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर चर्चा झाली. या आधीच्या भेटीत दोन्ही ठाकरेंनी जागा वाटपाचं प्राथमिक धोरण ठरवलं होतं. मुंबईच्या निवडणुकीत मनसेला 227 जागांपैकी 75 ते 80 जागांची अपेक्षा आहे. प्रत्येक विधानसभेनुसार मनसेला किमान 1 जागा हवी असल्याची माहिती. मराठी बहुल भागात 2 ते 3 जागा मिळाव्यात अशी मनसेची अपेक्षा आहे. नियतीचा खेळ कसा असतो बघा. कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जातायत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत. दोन्ही भावांचा जागा वाटप हो, दोन्ही भावाचा जागा वाटप न हो, याचा काहीही परिणाम होणार नाही. मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचा भगवा फडकेल. दोन भाऊ एकत्र आले तर ते कोणत्याच माणसाला वाईट वाटणार नाही, पण त्यांच्या युतीचा भारतीय जनता पक्षावर आणि महायुतीवर थोडासाही परिणाम होणार. आणि एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा असा अल्टिमेटम अंजली दमानिया यांनी दिला आहे. अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये ते अमित शहांना भेटणार आहेत. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कारवाईबाबत मोठी फसवणूक झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला. अंजली दमानिया 6 वाजता दिल्लीमध्ये पोहोचणार आहे. खोटा सेल डीड खोटं, एलओआय आणण्याची प्रक्रिया खोटी आणि त्याच्यानंतर केलेला ताब्याचा जो व्यवहार झाला तो देखील खोटा होता. कलेक्टर याच्यात सहभागी होते. आता मी थेट आरोप करतेय, कलेक्टर याच्यात सहभागी होते. पालकमंत्र्यांना त्यांनी कल्पना दिली नसेल असं शक्यच नाही. म्हणूनच मी म्हणते की हा प्रचंड मोठा घोटाळा पार्थच्या कंपनीने जरी केला असेल तरी त्यांना अजित पवारांची साथ होती आणि आत्ताच्या घटकेला त्यांनी या प्रकरणात मुळे त्यांनी जनाची नाही मनाची लाज ठेवून त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. ईमेल वरनं त्यांच्या कालच सकाळी ऑफिसला रिक्वेस्ट पाठवून दिली आहे. ही सगळी माहिती त्या ईमेल मध्ये टाकली आहे. आता त्यांच्या ऑफिसकडनं त्यांना वाटत असेल तर मेसेज येईल. आता त्याच्यापेक्षा जास्त मी काही करणार नाही ना. मी कोणालाही सांगितलंय, कोणालाही बोलले नाहीये. पण आताच्या घटकेला मला असं वाटतं की त्यांच्या ऑफिसकडनं बोलवणं आलं, ठीक नाही आलं मी तिथे जाऊन हजेरी लावणार आहे. तरीही नाही दिलं तर मी पेपर्स तिथे ठेवून येणार आहे त्यांच्या ऑफिसमध्ये. असं आहे की बिन काही आरोप लावणं हे फार सोपं असते. आपल्याला माहीत आहे की या पूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्रींनी एक पोलीस FIR सुद्धा दर्ज केली आहे. एक चौकशी समिती सुद्धा बसवलेली आहे. त्यांच्या अहवाल येऊ द्या. आता असाच आरोप प्रत्यारोप करणं फार सोपं आहे. बीडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या राम खाडेंवर जीवघेणा हल्ला झाला. 10 ते 15 जणांनी धारदार शस्त्रांनी गाडीवर हल्ला केला. राम खाडे गंभीर जखमी झाले. खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगतच्या मांदगाव जवळील ही घटना आहे. हल्लेखोरांनी राम खाडेंची गाडी फोडली. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पवारांच्या राष्ट्रवादी नेते राम खाडेंवर अज्ञात व्यक्तीकडून प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. अहिल्यानगरमधल्या एका हॉटेलजवळ राम खाडेंवर प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्यामध्ये 3 ते 4 जण जखमी झाले. खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी राम खाडेंची संपूर्ण गाडी फोडून टाकली. राम खाडे अनेक वर्षांपासून भाजप नेत्यांचे भ्रष्टाचार आणि घोटाळे बाहेर काढतायत असं मेहबूब शेख यांनी म्हटलंय.
आष्टीमधील देवस्थान जमीन घोटाळ्यासह अनेक घोटाळे राम खाडे यांनी बाहेर काढले असं मेहबूब शेख यांचं म्हणणं आहे. न्यायालयानं खाडेंना सुरक्षा दिली होती असे मेहबूब शेख यांनी म्हटलंय. गाडी लॉक होती, त्याच्या काचा फोडल्या, त्यांना बाहेर घेतलं आणि त्यांच्यावर प्राणघातक असा भयान असा भ्याड हल्ला त्यांनी ते रात्री केला. 10 ते 12 लोक होते सगळे. वैमनस्यातून हा हल्ला झालेला आहे. कारण की आमचे जे मित्र आहेत राम खाडे यांनी फार मोठा घोटाळा आमच्या जिल्ह्यामध्ये ओपन केलेला आहे. त्यामुळं हा हल्ला त्यांच्यावर झालेला आहे. आता आम्हाला तिथं जो विषय आहे स्थानिक लोकप्रतिनिधींचा त्रास आहे, दुसऱ्यांचा कोणाचा नाही. तर ह्याच कारणावरून हल्ला झाला म्हणजे? हा, दुसरं काय कारण आहे? आमचं काय कोणाबरोबर दुश्मनकी नाही. तर हल्ल्यामागे मास्टरमाइंड कोण आहे ते फडणवीसांनी शोधावं असं मेहबूब शेख यांनी म्हटलं. राम खाडेंचं पोलीस संरक्षण का काढलं, राम खाडेंचा शस्त्र परवाना का रद्द केला असा सवाल देखील त्यांनी केला आहे. हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून होतंय ते शोधावं लागेल असंही मेहबूब शेख यांनी म्हटलंय. सामाजिक काम नेहमी करणाऱ्या रामभाऊ खाडेवर जो जीवघेणा हल्ला झालाय, हा देवाभाऊ कुणी केला, याचा मास्टरमाइंड कोण आहे? आणि हे राम खाडे ज्यांना न्यायालयानं पोलीस संरक्षण दिलं होतं निशुल्क, ते तुम्ही का काढून घेतलं? आष्टी पोलीस स्टेशननं कुणाच्या सांगण्यावर अहवाल दिला की राम खाडेला पोलीस संरक्षणाची गरज नाही, तर त्या अहवाल करणाऱ्यावर कारवाई आता तुम्ही करणार आहेत का? देणाऱ्यावर? राम खाडे यांनी सुरेश धसांच्या विरोधामधले घोटाळे बाहेर काढले. देवस्थान जमिनीचा घोटाळा बाहेर काढल्यामुळे माझ्या पतीवर हल्ला झाला असा आरोप राम खाडेंच्या पत्नी तुळसा खाडे यांनी केलेला आहे. तर कोण घोटाळे बाहेर काढतो याच्याशी माझं घेणं देणं नाही असं सुरेश धस यांनी म्हटलंय. हे असेच घोटाळे बाहेर काढतात, काही कुणाचे जमिनीचे, त्याचे देवस्थानचे ते काढले. ते पहिल्यापासून 4 वेळेस हल्ला केलेला आहे. त्याच्यापासूनच हल्ला घडून आणतात ना. मग घोटाळे बाहेर काढले तर हल्ला घडून आणतात. हे जमिनीचे देवस्थानचे घोटाळे कोणाच्या विरोधात? सुरेश धसच्या विरोधातले घोटाळे बाहेर. हे बघा, कोण घोटाळे बाहेर काढतो, कोणाचे घोटाळे बाहेर पाडतो याच्याशी माझा काही संबंध नाही. व्यक्तिगत माझ्यावरती खूप मोठे आरोप हे जे आहेत महवियाचं सरकार असताना या लोकांनी केलं होतं. त्याची रीतसर चौकशा झाल्या. त्याच्यानंतर ACBची सुद्धा चौकशी झाली. हायकोर्टाने सुद्धा ते ॲक्सेप्ट केलं की त्याच्यामध्ये माझा कुठं काही संबंध नाही. मग त्यावेळेस मी कोणाला काही बोललो नाही. आता काय संबंध आला कुणाचा? तर शरद पवार यांनी राम खाडे यांना फोन केला. पवारांकडनं खाडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली आहे. पवारांनी फोनद्वारे हल्ल्याची माहिती घेतली. पवारांनी खाडेंना फोन करून त्यांना धीर दिला आहे. राम खाडे प्रकरणावरून जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिलंय. राम खाडे यांच्यावरच्या हल्ल्याचा जयंत पाटलांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी प्रकरणामध्ये गांभीर्यानं लक्ष घालावं अशी मागणी सुद्धा त्यांनी पत्रामधून केली आहे. आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली. बीएमसीच्या सहाय्यक आयुक्तावर मारहाण, शिवीगाळ आणि खंडणीचे आरोप करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि CM कार्यालयाला तक्रार देण्यात आली आहे. स्वतःच्याच कार्यालयामध्ये डांबून मारहाण केल्याची निशित पटेल यांनी तक्रार केली आहे. महापालिकेच्या एस वॉर्डचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील आणि आणखी 4 जणांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तर महेश पाटील यांनी मात्र मला 7 कोटींची मदत केली होती, पण महेश पाटील यांनी माझ्याकडनं 15 कोटी रुपये वसूल केले असं पटेल यांनी म्हटलंय. मेरे ऑफिस में मेरे को किडनैप करके 2 घंटे तक मेरे को बहुत मारा. इतना मारा कि ऐसा बोला कि तेरे पास ही सब पैसा है, ऐसा तू बोल. मेरी फैमिली को सेक्सुअल असॉल्ट करेंगे ऐसा बताया. मेरे को भी मारने की धमकी दी, मार डालने की धमकी दी. असे कुठल्याही प्रकारची मारहाण किंवा कुठल्याही प्रकारचा बंदुकीचा डाग किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांना डांबून अशी कुठलीही मारहाण किंवा 60 कोटीबद्दल अशी कुठलीही खंडणी माझ्याकडून किंवा इतर ज्या काही सदस्यांची त्यांनी नावाचा उल्लेख केलेला आहे अशा कोणाकोणी झालेली नाहीये. तर बीएमसीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांची कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. धमकावणारी व्यक्ती महेश पाटील असल्याचा तक्रारदार निशित पटेल यांचा दावा आहे. संबंधित ऑडिओ क्लिप बनावट असल्याचा महेश पाटलांनी दावा केलाय.
कुठल्याही प्रकारचं संभाषण मी त्यांच्याबरोबर किंवा त्यांचे कुठले सहकारी असतील त्यांच्याबरोबर केलेलं नाही. मी त्याचं स्पष्टपणे खंडन करतोय. ती ऑडिओ क्लिप माझी नाहीये. ज्या काही ऑडिओ असतील, जे काही व्हिडिओ असतील, त्याच्यामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली माझा किंवा माझ्या सहकाऱ्यांचा कुठेही उल्लेख नाहीये किंवा ते दिसून येत नाहीये. तर त्या व्हिडिओबद्दल मी स्पष्टपणे खंडन करतो आणि जी ऑडिओ क्लिप जी प्रसारमाध्यमामध्ये प्रसारित झालेली आहे त्याबद्दल पण मी त्याचं खंडन. महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. भाजपच्या नमिता मुंदडा यांच्या सासऱ्यांचा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. नमिता मुंदडांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नंदकिशोर मुंदडा यांच्याकडनं तरुणाला शिवीगाळ करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. नंदकिशोर मुंदडा अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणखी एक महत्त्वाची बातमी. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामधील बॉम्बस्फोट प्रकरण यामध्ये एक नवी माहिती समोर आलेली आहे. दहशतवादी मुजम्मिलचं राहण्याचं आणखी एक ठिकाण उघड झालंय. फरीदाबादच्या खोरी जमालपूरमध्ये फळांच्या व्यापारासाठी घर भाड्यानं घेतलं होतं आणि तिथे तो राहत होता अशी देखील माहिती समोर आली आहे.